नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या वतीने मी आदिनाथ सर्वदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 7वी मराठी या विषयामधील पाठ क्रमांक 10 चा अभ्यास करणार आहोत। पाठाचं नाव आहे पंडिता रमाबाई। या पाठाच्या लेखिका डॉक्टर अनुपमा उजगरे या आहेत। मागील सेशनमध्ये या पाठाचा पूर्वार्ध आपण पाहिलेला आहे। आज याच पाठाचा उत्तरार्ध आपण समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। पान नंबर 37 वर पहिला परिच्छेद। रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली। मुलांनो, पंडिता रमाबाई यांच्या कन्या मनोरमा या परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची खूप छान उत्तम अशी सोय झाली। ब्रेल लिपी म्हणजे अंधांसाठी तयार केलेली उठावदार टिंबांची लिपी, स्क्रिप्ट। या लिपीचा जनक लिवी ब्रेल हे फ्रेंच अंध शिक्षक होय। या लिपीद्वारे अंध व्यक्ती हाताच्या बोटांनी उठाव टिंबांना स्पर्श करून लिपीतील लेखन वाचू शकते। तर अशी ही ब्रेल लिपी पंडिता रमाबाई यांच्या कन्या मनोरमा परदेशातून शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय त्यावेळेस झाली होती। पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली। मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले। इसवी सन 1897 मध्ये पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली। मुक्ती मिशन हा एक महिलाश्रम होता। त्यामध्ये 300 अनाथ महिला राहत होत्या। मुक्ती मिशनचे मुक्ती सदन, कृपा सदन व शारदा सदन हे 3 भाग होते। लैंगिक शोषणाला बळी ठरलेल्या आणि पतिता म्हणून समाजाने नाकारलेल्या स्त्रियांचे पुनर्वसन कृपा सदनच्या माध्यमातून केले जाई। समाजातील अपंग व कानाने ऐकू न येणाऱ्या स्त्रियांसाठी पंडिता रमाबाईंनी प्रीती सदन सुरू केले। तर अंध मुली व स्त्रियांसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला। अंधांना शिक्षण देण्याची येथे सोय करण्यात आली होती। ही भारतातील अंधांसाठीची पहिली शाळा ठरली होती। तर मुलांनो, मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले। त्यामध्ये केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांच्या चरणी, म्हशींचा गोटा, दूध दुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी व मैल्यापासून खत, भांड्यांवर नावे घालणे, त्याचबरोबर भांड्यांना कलही करणे, हातमागावर कापड सतरंजा विणणे, गाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे, तसेच पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे व धोबीकाम असे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करत असत। त्या काळी ही फारच नवलाईची गोष्ट ठरली। तर मुक्ती मिशनमध्ये पंडिता रमाबाईंनी तिथल्या मुलींना
जुजबी शिक्षण देऊन स्वावलंबी करत असतानाच अनेक लहान उद्योग व्यवसाय हे सुरू केले होते. 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर, चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. पंडिता रमाबाईंनी एक चर्च बांधलं आणि हे चर्च बांधत असताना त्या बांधकामाचा, त्या वास्तूचा एक आराखडा त्यांनी स्वतःच तयार केला. आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नव्हता. श्रम प्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला होता. तर या प्रसंगातून पंडिता रमाबाई या कष्टाळू वृत्तीच्या होत्या, त्याचबरोबर त्यांचा काटकसरी स्वभाव हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता पुढं काय दिले बघा. रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती, पण त्या खचल्या नाहीत. मुलांनो, पंडिता रमाबाई यांच्या जीवनाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की पंडिता रमाबाईंचं आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती. कारण वयाच्या 15-16व्या वर्षीच आईवडिलांचं निधन झालं, त्यानंतर मोठ्या भावाचंही निधन झालं आणि मग लग्न झाल्यानंतर 2च वर्षात त्यांच्या पतींचं सुद्धा निधन झालं. असे अनेक मानसिक आघात त्यांना बसत गेले. त्याचबरोबर समाजाकडून उपेक्षा मिळत गेली. तर यामुळंच या ठिकाणी इथं म्हटलंय की रमाबाईंचं आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती, परंतु त्या कधीच खचल्या नाहीत. त्यांनी धीर हा सोडला नाही. त्या खंबीरपणे आपलं कार्य करतच राहिल्या. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई ह्या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सतशील साध्वी होत्या. तर स्त्रियांचा एक व्यक्ती म्हणून विचार व्हावा, त्यांची सर्वांगीण प्रगती, विकास व्हावा आणि हा विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई ह्या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सतशील साध्वी होत्या. सहस्त्रकातील म्हणजे 1000 वर्ष. कर्मयोगिनी, कर्माला महत्त्व देणारी महान अशी स्त्री. सतशील म्हणजे चारित्र्यवान आणि साध्वी म्हणजे सज्जन वृत्तीची. तर पंडिता रमाबाई ह्या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सतशील साध्वी होत्या. त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले, पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्यांचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्ये उजळवून टाकली. मुलांनो, ज्याप्रमाणे सूर्य स्वतः ज्वाळांनी वेढलेला असतो, त्याप्रमाणे पंडिता रमाबाईंच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले, पण जसा सूर्य स्वतःच्या तेजाने सृष्टी उजळवून टाकतो, त्याप्रमाणे त्यांनी आपल्या कार्याद्वारे अनेक वाळवंटी आयुष्यांचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्ये उजळवून टाकली. आणि म्हणूनच
या पाठात पंडिता रमाबाईंना सूर्यकन्या असे संबोधण्यात आले आहे. आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतोय की 19 डिसेंबर 1919 रोजी ब्रिटिश सरकारने पंडिता रमाबाईंचा त्यांनी स्त्री शिक्षणाच्या संदर्भात केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांना कैसर ए हिंद ही पदवी प्रदान केली होती. तर अशा या थोर समाजसेविका पंडिता रमाबाई यांचा जीवनपट, त्याचबरोबर त्यांनी स्त्रियांसाठी जे कार्य केलं त्या कार्याची माहिती आपल्याला या पाठाच्या माध्यमातून खूप छान पद्धतीनं समजली. या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करू शकलो, हे खूप महत्त्वाचं आहे. तर मला आशा आहे की या पाठाचा पूर्वार्ध त्याचबरोबर आजचा हा उत्तरार्ध तुम्हाला छान समजला असेल. ठीक आहे. यानंतर या उत्तरार्धातील काही कठीण शब्दांचे अर्थ आपण समजून घेणार आहोत. बघा मुलांनो, तुमच्या टीव्ही स्क्रीनवर शब्दार्थ दिसत असतील. अंध म्हणजे आंधळा, दृष्टीहीन इंग्लिशमध्ये ब्लाइंड असे म्हणतात. त्यानंतर जुजबी म्हणजे मामूली, बेसिक. काटकसर म्हणजे बचत. आराखडा मूळ कच्चे चित्र, वास्तूचे मूळ कच्चे चित्र. त्यानंतर श्रम प्रतिष्ठा म्हणजे कष्टाचा सन्मान. संघर्ष म्हणजे लढा, झुंज, स्ट्रगल. दीर्घ म्हणजे लांबच लांब. सहस्त्रक म्हणजे 1000 वर्षे. सतशील म्हणजे चारित्र्यवान. साध्वी सज्जन वृत्तीची. त्यानंतर तेज म्हणजे प्रकाश. होरपळणे म्हणजे जळणे. काळोखी म्हणजे अंधारलेले. उजळवून म्हणजे प्रज्वलित. सोपटा म्हणजे केळीच्या दोऱ्या. सोपटा म्हणजे केळीच्या दोऱ्या. वाख म्हणजे तागाची रश्शी. वाख म्हणजे तागाची रश्शी. त्यानंतर बेत. वेत म्हणजे अतिशय लवचिक पण चिवट लाकडाची नळी. वेत म्हणजे अतिशय लवचिक पण चिवट लाकडाची नळी. खिल्लार म्हणजे गाईगुरांचा कळप. चरणी म्हणजे शेळ्या मेंढ्यांच्या चाऱ्यांचा प्रदेश. गोठा गाई म्हशींचे घर, निवासस्थान. त्यानंतर दूध दुभते म्हणजे गाई म्हशींच्या दुधाचा साठा. कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्यांचे पालन पोषण, पोल्ट्री फार्मिंग. सांडपाणी मैला. माणूस व जनावरांचे मलमूत्र, विष्ठा. खत वनस्पतीसाठी केलेले पोषक द्रव्य, इंग्लिशमध्ये फर्टिलायझर असे म्हणतात. कलही
गंज लागू नये म्हणून कथील धातू वितळवून भांड्यांना दिलेला लेप. कलही म्हणजे गंज लागू नये म्हणून कथील धातू वितळवून भांड्यांना दिलेला लेप. त्यानंतर हातमाग, हाताने यंत्रावर कापड विणणे. हातमाग म्हणजे हाताने यंत्रावर कापड विणणे. पुढचा शब्द आहे घाना. घाना म्हणजे तेल काढण्यासाठी बैलांना खुंट्याला बांधून गोलाकार फिरवण्याचे यंत्र. घाना म्हणजे तेल काढण्यासाठी बैलांना खुंट्याला बांधून गोलाकार फिरवण्याचे यंत्र. ऑइल मिल असे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. पुढे छापखाना, यंत्राद्वारे छपाई करण्याचे ठिकाण. यंत्राद्वारे छपाई करण्याचे ठिकाण. प्रिंटिंग प्रेस. पुढचा शब्द आहे वाळवंट, म्हणजे वालुकामय प्रदेश. वाळवंट म्हणजे वालुकामय प्रदेश. त्यानंतर धोबीकाम म्हणजे मोठ्या प्रमाणात कपडे धुण्याचे काम. धोबीकाम म्हणजे मोठ्या प्रमाणात कपडे धुण्याचे काम. पुढे घमेले म्हणजे गवंडी कामात उपयोगात येणारी पत्र्याची टोपली. घमेले म्हणजे गवंडी कामात उपयोगात येणारी पत्र्याची टोपली. पुढचा शब्द आहे कर्मयोगिनी, म्हणजे कर्म करणे हेच जिचे व्रत आहे अशी महान स्त्री. कर्मयोगिनी म्हणजे कर्म करणे हेच जिचे व्रत आहे अशी महान स्त्री. त्यानंतर सूर्यकन्या, सूर्यकुळात भारतवर्षात जन्माला आलेली कर्तबगार स्त्री. पुढचा शब्द आहे नंदनवन, म्हणजे सर्व सुखे जिथे नांदतात असा काल्पनिक स्वर्ग. नंदनवन म्हणजे सर्व सुखे जिथे नांदतात असा काल्पनिक स्वर्ग. त्यानंतर काही वाक्प्रचार दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला वाक्प्रचार व्रत धारण करणे म्हणजे वसा घेणे. व्रत धारण करणे म्हणजे वसा घेणे. तळमळ असणे म्हणजे कळकळ असणे. तळमळ असणे म्हणजे कळकळ असणे. त्यानंतर हातभार लावणे, मदत करणे. धडा देणे, शिकवण देणे. ठीक आहे मुलांनो. यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तरे हे जाणून घेऊ. बघा, पहिला प्रश्न, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न, पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली? पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली? आणि उत्तर आहे, स्त्रियांनी शिकले पाहिजे, शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान त्यांनी प्राप्त केले पाहिजे, असे पंडिता रमाबाईंना वाटे.
त्यामुळे शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, स्कॉलरशिप दिली पाहिजे, अशी शिफारस पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे केली. बरोबर. पुढचा प्रश्न. पंडिता रमाबाईंना स्त्री जातीविषयी अपार प्रेम होते हे त्यांच्या कोणत्या उद्गारावरून समजते? पंडिता रमाबाईंना स्त्री जातींविषयी अपार प्रेम होते हे त्यांच्या कोणत्या उद्गारावरून समजते? आणि उत्तर आहे, मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जिथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तिथपर्यंत आपल्या स्त्रीजातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी परामुख होणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. ह्या रमाबाईंच्या उद्गारावरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी अपार प्रेम होते हे समजते. आलं लक्षात मुलांनो? त्यानंतर तिसरा प्रश्न. पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे कोणत्या प्रसंगातून जाणवते? आपण आत्ताच हा प्रसंग पाहिला. उत्तर आहे, पंडिता रमाबाईंनी 2500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर, चर्च बांधताना काटकसर करता यावी म्हणून स्वतःच त्याचा आराखडा तयार केला. प्रत्यक्ष बांधकामात डोक्यावरून विटांचे घमेले वाहून त्यांनी बांधकामाला हातभार लावला. कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही. तर अशा प्रकारे प्रार्थना मंदिराच्या उभारणीच्या वेळी पंडिता रमाबाईंच्या व्यक्तिमत्वातील कष्टाळू व काटकसरी वृत्ती जाणवते. बरोबर. त्यानंतर दुसरा प्रश्न. खालील चौकटी पूर्ण करा. यामध्ये पहिला प्रश्न दिलाय, पंडिता रमाबाईंचा विवाह यांच्याबरोबर झाला. पंडिता रमाबाईंचा विवाह यांच्याबरोबर झाला. आता आपलं उत्तर या समोरच्या चौकटीत लिहायचं आहे. तर पेन्सिलीच्या साहाय्याने तुम्ही पटकन उत्तर लिहून घ्यायचं आहे. आणि उत्तर आहे, बिपिन बिहारी मेधावी. बिपिन बिहारी मेधावी यांच्याबरोबर पंडिता रमाबाईंचा विवाह झाला. पुढचा प्रश्न. त्यांच्या मुलीचे नाव. आणि उत्तर आहे, मनोरमा. पंडिता रमाबाई यांच्या मुलीचे नाव मनोरमा. त्यानंतरचा प्रश्न. अंध व्यक्तींसाठी उपयुक्त लिपी. ब्रेल लिपी. ब्रेल लिपी. ठीक आहे. त्यानंतर चौथा प्रश्न. सहस्त्रकातील कर्मयोगिनी. आणि उत्तर आहे, पंडिता रमाबाई. आलं लक्षात? त्यानंतर पुढचा प्रश्न. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनमध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उद्योगांची नावे लिहा. तर आपण आत्ता उत्तरार्धामध्येच या लहान उद्योग व्यवसायांची नावे पाहिलेली आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न. पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा. पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे लिहा. बघा, या उत्तरार्धामध्ये 2-3 विशेषणे आहेत. कर्मयोगिनी, त्याचबरोबर सत्शील साध्वी. ठीक आहे. सूर्यकन्या. तर ही विशेषणे आहेत. पुढचा प्रश्न. खेळूया शब्दांशी.
यातला पहिला प्रश्न, खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. आता या ठिकाणी 2 शब्द दिलेत. त्या शब्दांमध्ये लपलेले इतर अर्थपूर्ण शब्द शोधायचेत आणि लिहायचेत. एका शब्दातील अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. उदाहरणार्थ गारवा, यामध्ये लपलेले शब्द बघा, गार, रवा, त्यानंतर वार, गावा, वागा. ठीक आहे, गारवा या शब्दात लपलेले शब्द गार, रवा, वार, गावा आणि वागा. आता याप्रमाणेच खाली 2 शब्द दिलेत. त्यातला पहिला शब्द आराखडा, यामध्ये लपलेले शब्द राख, त्यानंतर राडा, खरा, खराडा. बरोबर. तर याप्रमाणे हे शब्द लिहायचे. दुसरा शब्द सुधारक, सुधा, सूर, सुकर, धार, कर आणि धाक. तर असे अनेक शब्द या एका शब्दात लपलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, असे 3 अक्षरी शब्द शोधा ज्यांच्या मधले अक्षर रंग आहे, त्याची यादी करा. असे 3 अक्षरी शब्द शोधा ज्याच्या मधले अक्षर रंग आहे, त्याची यादी करा. आता उदाहरणार्थ 3 शब्द इथं दिलेले आहेत, तर पुढचे आपल्याला शोधायचे. बघा, करंजी, चौरंग, कारंजे. याप्रमाणे इतर शब्द आपल्याला शोधायचे. त्यामध्ये बेरंग, श्रीरंग, सारंगी आणि परंतु. तर बघा, मी कोणकोणते सांगितले. बेरंग या शब्दामध्ये सुद्धा मधले अक्षर रंग आहे. त्यानंतर श्रीरंग, सारंगी आणि परंतु. तर याप्रमाणे अनेक शब्द आपल्याला शोधायचे. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा. खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. खाली दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा. उदाहरणार्थ खजूर या शब्दाच्या पुढे कंसात कामगार असा शब्द आहे आणि त्याच्या पुढे मजूर हा तिसरा शब्द आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, खजूर या शब्दातील पहिलं अक्षर हे बदलायचं आहे आणि कंसात जो शब्द दिला आहे त्या शब्दाचा अर्थ म्हणजे समानार्थी शब्द पुढे लिहायचा आहे. म्हणजे बघा, खच्या जागी म आणि कामगार या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मजूर. बरोबर, मजूर, कामगार, मजूर. याप्रमाणे खाली पुस्तक कंसात आहे डोके. पु या अक्षराच्या जागी म हे अक्षर लिहून मस्तक, डोके म्हणजे मस्तक. पुढं समता आणि कंसात आहे माया. ममता, सच्या जागी म असं लिहायचं, ममता. घागर कंसात आहे समुद्र, तर उत्तर सागर. त्यानंतर कडक, सडक. गाजर पाळीव प्राणी आहे. मांजर. बरोबर. त्यानंतर प्रवास, घर म्हणजे आवास. आलं लक्षात. याप्रमाणे हे प्रश्न सोडवायचे आहेत.
तर बघा मुलांनो, आज आपण पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई या पाठाचा उत्तरार्ध समजून घेतला. त्याचबरोबर शब्दार्थ, प्रश्न उत्तरे हे सुद्धा खूप छान समजून घेतले. तर आशा आहे की हा संपूर्ण भाग तुम्हाला छान समजला असेल. ठीक आहे, धन्यवाद.